अल्पवयीन मुलीनं एका मुलावर प्रेम केलं। हे प्रेम वाढत गेलं, अगदी घरच्यांपर्यंत पोहोचलं। दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली। मात्र अट एकच होती, ती म्हणजे मुलगी सज्ञान होईपर्यंत थांबणं। काही दिवसांनी मुलगी सज्ञान झाली आणि मग तिथूनच सुरू झाला या दोघांच्या प्रेमाचा खेळ। आंधळं प्रेम, प्रेमातील विश्वास, त्यानंतर लग्नाचा निर्णय, घरच्यांकडून मिळालेली संमती आणि म्हणूनच आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याची पाहिलेली विविध रंगी स्वप्न। मात्र अचानक प्रियकराचा लग्नासाठी नकार आणि त्यातून येणारा मानसिक ताण इतका असह्य होऊन जातो की प्रेमापुढे माणसाला कुठलीही गोष्ट दिसत नाही। त्या प्रेमाशिवाय जगणं हे जगणंच नाही अशी भावना मनात ठेवून स्वतःला संपवण्यापलीकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही। इतकं अधीन झालेली ही प्रेम कहाणी। खरोखर हे प्रेम की फसवणूक, प्रेम की प्रेमाचा मांडलेला खेळ, प्रेम की प्रेमाचं केलेलं हे नाटक, ही आत्महत्या की हत्या, नक्की यामध्ये काय घडलं? नमस्कार, मी अश्विनी पुरी, आपण पाहत आहात उत्तर महाराष्ट्र लाईव्ह। प्रेम ही भावना असते, खेळ नाही। पण आजच्या समाजात प्रेमाच्या नावाखाली कित्येक मुलींची फसवणूक होत आहे। विश्वास, निष्ठा आणि भविष्याच्या स्वप्नांवर अचानक घाला घातला जातो आणि शेवटी काही मुलींना जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो, तर काहींची या प्रेमात हत्या देखील केली जाते। आणि अशीच आज एक घटना नाशिकच्या शरणपूर रोडवर घडली आहे। शरणपूर रोड परिसरातील ही अल्पवयीन मुलगी आणि संशयित वेदांत पाटील यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते। मुलगी वयात आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला संमती देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तिने वेदांतवर संपूर्ण विश्वास ठेवला होता, त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली होती। मात्र तिच्या आयुष्याला अनपेक्षित असं वळण मिळालं जेव्हा वेदांतने अचानक लग्नाला नकार दिला। प्रियकराच्या या निर्णयामुळे ती मानसिकरित्या कोलमडली। वेदांतवर मनापासून प्रेम केलं, त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली, मात्र तिच्या वाट्याला आलं ते फक्त वेदनादायक वास्तव। गेल्या महिनाभरापासून ती प्रचंड तणावाखाली होती। घरच्यांसमोर तिनं काहीही व्यक्त केलं नाही, पण आतून ती तुटत चालली होती। वेदांतवर केलेलं प्रेम, त्यानंतर ठरलेलं लग्न, वेदांतने दिलेली प्रेमातील आश्वासनं आणि नंतर अचानक दिलेला नकार आणि या नकारानंतर पुन्हा तिला दिलेला मानसिक त्रास, यामुळे या नाजूकशा कळीला हा धक्का, हा त्रास असह्य झाला। काल रात्री ती गुपचूप तिच्या खोलीत गेली। कदाचित या दरम्यान वेदांतसोबत जगलेली क्षण ती आठवत राहिली असेल, किंवा कदाचित त्या सुखद आठवणींना आसवे वाहत राहिली असेल। अचानक दिलेल्या नकारानं हा प्रेमाचा विरह तिला सहन झाला नसल्यानं तिनं शेवटी या प्रेमाच्या लढाईत हार पत्करून गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। पोलिसांच्या तपासात ही आत्महत्या वेदांतच्या नकारामुळेच केल्याचं स्पष्ट झालं, तर पोलिसांनी वेदांत पाटील याला ताब्यात घेतलं। नगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मावशीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल आहे। त्यातली ती अल्पवयीन आणि बळीत मुलगी आहे, तिने आत्महत्या केली। तक्रारीनुसार त्यातला जो आरोपी आहे वेदांत पाटील म्हणून, याने त्या मुलीला लग्न करण्याचं आश्वासन दिलं, नंतर लग्नाला नकार दिला। नंतर लग्नाला नकार देऊनही त्याच्याबरोबर येण्यासाठी छळ करायला लागला आणि मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। त्यामुळे त्या मुलीने कंटाळून आत्महत्या केलेली। नाशिकमध्ये घडलेली ही घटना केवळ एक घटना नाही, तर समाजात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांचा एक भाग आहे। याआधीही अनेक निष्पाप तरुणींना या प्रेमाच्या नाटकाचा बळी जावं लागलाय। हा केवळ एक दुर्दैवी प्रसंग नाही, तर अशा कित्येक घटनांमध्ये एक समान धागा आहे। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत भावनिक खेळ खेळून त्यांना तुटलेल्या मनानं एकटं सोडणं, अशा अनेक आत्महत्या समाजानं पाहिलेल्या आहेत। यामध्ये नागपूरचे 2018 मध्ये घडलेलं आरती यादव प्रकरण। आरती यादवनं एका तरुणावर विश्वास ठेवला, त्यानं तिला लग्नाचं स्वप्न दाखवलं, तिचा विश्वास जिंकला। मात्र काही महिन्यांतच त्यानं दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा मानसिक धक्का सहन न झाल्यानं आरतीनं अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली होती। त्यानंतर 2019 साली घडलेले जळगावचे रुपाली हत्याकांड। रुपाली आणि तिच्या प्रियकरांचे प्रेम संबंध होते, मात्र प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिला।
रुपालीनं त्याच्याकडे स्पष्टीकरण मागितलं असता तिच्या प्रियकरानं तिची निर्घुण हत्या केली होती आणि या घटनेनं देखील संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. त्यानंतरचं 2021चं नावाजलेलं सातारा येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण. साताऱ्यातील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनं तर राज्यभर खळबळ उडवली होती. एका राजकीय व्यक्तीशी तिचे प्रेम संबंध असल्याची चर्चा सुरू होती. ती प्रचंड मानसिक तणावामध्ये होती. अखेरीस हा तणाव सहन न झाल्यानं तिनं पुण्यात राहत्या इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. त्यानंतर 2022ला घडलेले औरंगाबादच्या नेहा कुलकर्णी आत्महत्या प्रकरण. नेहाच्या प्रियकरानं लग्नाचं आमिष दाखवून लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत जवळीक साधली. मात्र जेव्हा जबाबदारीची वेळ आली तेव्हा त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. समाजाचा, घरच्यांचा दबाव आणि प्रियकराच्या फसवणुकीमुळे नेहानं देखील स्वतःला संपून घेतलं होतं. त्यानंतर 2022 साली घडलेले मुंबईतील श्रद्धा वालकर प्रकरण. श्रद्धा वालकर प्रकरणातील घटना संपूर्ण देशानं पाहिली. श्रद्धा आणि तिच्या प्रियकरानं लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र नात्यातील सततचे वाद आणि प्रियकराच्या आक्रमक स्वभावामुळे श्रद्धाची देखील त्या प्रियकरानं निर्घुण अशी हत्या केली. अशी असंख्य प्रकरणं आहेत. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं, त्यांचा विश्वास संपादन केला जातो, त्यांचं भावनिक शोषण केलं जातं आणि शेवटी त्यांना फसवलं जातं. काही वेळा हा धोका आत्महत्येपर्यंत जातो तर काही वेळा तो हत्येच्या रूपात समोर येतो. आणि नुकत्याच घडलेल्या नाशिकमधील घटनेतही वास्तविक परिस्थिती बघता मुलीनं प्रेमावर ठेवलेला विश्वास आणि पालकांनी आपल्या मुलीच्या प्रेमावर ठेवलेल्या विश्वासामुळे तिच्या इच्छेनुसार त्यांना तिचं लग्न करू द्यायचं होतं. पण प्रियकरानंच वेळेवर लग्नाला नकार दिला आणि हा नकार तिच्या भावनांना, तिच्या मनाला आणि तिच्या अस्तित्वालाच तडा देणारा ठरला. आपल्या प्रियकरासोबत भावी जीवनाचं स्वप्न रंगवणाऱ्या, आपल्या प्रेमासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि आपल्या जोडीदारासोबत सुखी संसाराचं भविष्य पाहणाऱ्या या नाजूकशा कळीचा प्रेमामध्ये विश्वासघात झाला आणि तिच्या प्रेमाच्या प्रवासाचा अखेर अंत झाला. आजही अनेक मुली वेदांसारख्या प्रियकरावर विश्वास ठेवून भविष्याची स्वप्न रंगवत आहेत. पण अशीच स्वप्न जेव्हा अचानक कोसळतात तेव्हा त्यांचा शेवट अत्यंत दुर्दैवी असतो. त्यामुळे मुलींनीही अशा नात्यामध्ये अडकताना अधिक सावध राहायला हवं. विश्वास ठेवावा, पण आपल्या अस्तित्वाची किंमत ओळखणं महत्त्वाचं आहे. आणि पालकांनीही आपल्या मुलींसोबत मोकळेपणानं संवाद साधायला हवा, जेणेकरून त्या अशा भावनिक संकटात सापडल्यास त्यांना आधार मिळू शकेल. प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही, त्यात जबाबदारी आणि निष्ठा देखील असावी लागते. खोटी आश्वासनं देऊन मुलींच्या आयुष्याशी खेळ करणं हा गुन्हाच आहे. प्रत्येकानं प्रेमाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत सजग राहायला हवं. अन्यथा अशा अनेक निष्पाप मुलींच्या आत्महत्या समाजाला हादरवत राहतील. त्यामुळे मुलींनो, सावध राहा, सतर्क राहा. प्रेमात इतकंही स्वतःला वाहून घेऊ नका की प्रेमात आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल.